मराठा आरक्षणाचे अत्यंत गाढे अभ्यासक डॉक्टर राजेंद्र दाते पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत आणि आजपर्यंत हे सरकार दखल घेत नाही। याचं कारण निश्चित आम्हाला असं वाटतंय की या सरकारला दाते पाटलांना फेस करण्याची हिंमत नाहीये। कारण कुणाला जरी पाठवलं तर यांच्याशी काय बोलायचं, कारण हे अभ्यासक आहेत, यांच्या सुप्रीम कोर्टामध्ये याचिका आहेत। सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 महिन्यांपूर्वी 1 तासाचं त्यांचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ऐकलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांना माहिती की किती ताकदीचे व्यक्ती आहे बा, म्हणून या सरकार घाबरतंय। दाते पाटलांचा एवढा अभ्यास आहे की देशाचे सॉलिसिटर जनरल जरी यांच्या समोर आणून बसवले तरी हे सांगू शकतात की मराठा समाजाला आरक्षण कसं मिळू शकतं। म्हणून मला या सरकारला सांगायचं आहे की तुम्ही अंत बघू नका। मराठा समाजाच्या मागण्या इतक्या काही जाचक नाही आहेत की तुम्हाला केंद्राची परवानगी घ्यावी लागेल। मराठा समाजाला ओबीसीप्रमाणे ओबीसी समान सवलती द्याव्यात सर्व बाबतीत, शिक्षण, नोकरी वगैरे मध्ये। आणि त्याच्या व्यतिरिक्त जे गुन्हे दाखल झालेले आहेत वेळोवेळी सरकारने सांगितलेलं आहे की आम्ही हे गुन्हे मागे घेऊ, परंतु फक्त फसवण्याचं काम केलंय। ते गुन्हे मागे घ्यावेत, सारथीला भरीव निधी द्यावा, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी द्यावा आणि मराठा आरक्षणासाठी जे हुतात्मे झाले, पहिले हुतात्मे काकासाहेब शिंदे गायगाव टोक्याला त्यांचा छोटा पुतळा केला आहे, परंतु तिथे शासनाने 1 एकर जमीन द्यावी आणि 5 कोटीचा निधी द्यावा। इतक्या सरळ मागण्या आहेत की जे हे राज्य सरकार सहज करू शकतं। त्याचा GR ते एका दिवसात काढू शकतात, इतकं सहज सोपं काम आहे। परंतु या सरकारची दाते पाटलांना फेस करण्याची हिंमत नाहीये असं आमचं स्पष्ट सांगणं आहे। आणि काल आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री इथे येऊन गेलेत, ते केंद्रीय कॅबिनेट मंत्री आहेत। आता त्यांनी काल आम्हाला सांगितलं की तुमचं म्हणणं मी मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये मांडतो आणि आम्हाला आज तरी विश्वास वाटतोय की आपले पालकमंत्री संजय शिरसाटजी निश्चित कॅबिनेटमध्ये या मराठा समाजाच्या मागण्यांचा प्रश्न मांडतील। परंतु जर त्यांनी तो प्रश्न मांडला नाही तर आपल्या पालकमंत्री संजय शिरसाट यांना मराठा समाजाबद्दल आत्मीयता नाही असाच मराठा समाज समजेल। म्हणून मला त्यांना सांगायचंय की लवकरात लवकर यांचा निर्णय घ्या आणि दाते पाटलांच्या तब्येतीचा सुद्धा विचार करा। कारण ते म्हणतात लाख मेले तरी चालेल पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या माणसाने गेल्या जवळजवळ 10-12 वर्षापासून चप्पल घातलेली नाहीये। मग एवढं योगदान त्या माणसं असेल, त्याची जर कुणी काळजी घेत नसेल सरकार तर समाज नक्कीच घेईल। परंतु येणाऱ्या काळात उद्रेकाच्या आंदोलनाला समोर जाण्याची या सरकारने तयारी ठेवावी, एवढंच माझ्या यावेळी सांगतो। मी लक्ष्मण शिवाजी शिरसाट, मराठा मावळा। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय भवानी। मराठ्यांना शाश्वत आरक्षण, मराठ्यांना शाश्वत आरक्षण।